हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडी. तर राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला एक एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा. तुमच्या राधाताईला सपोर्ट करा. निघलं का गुचिड? बघू इकडे ती नारळ. तर आज आपली राधाताई बनवणार आहे भरलेला वांग आणि सण्या चढला या बाथरूम वर. पडतंय का टाकीत पाणी? एकटीत का बी नाही का व्याव तिकडला हे चालू कर. पाणी पडत नाही म्हणतो टाकीत. एकदा फिरवून ते चालू कर. स्वतः लाईट आहे का? गेली का? गेली या. तिला किती पाणी आलं त्यात? हाय का तेवढंच आहे बघ बरं. वाढलंय ना म्हणजे पडतंय. तर हे एव्हरीबडी मी आली बघा स्वातीच्या इथं आणि इथं वाट्यावर बसते. वाट्यावर म्हणजे ही आमच्या भाऊकीचा पाया आहे. भाऊकीच्या पायाला राखण बसत असते मी. तुम्हाला तर माहितीच आहे, पहिलं त्या कोपऱ्याला बसायची. चटणी भाकर, भरीत, ठेसा, वाळ्या भाकरी, भाजलेलं तुकडं असलं खात बसायचे. पण आता स्वाती आल्यापासून जरा 5 पावलं वाढल्यात. तर सण्याला तिकडं लय त्या ह्याच्याकडे चिटकू नको, त्याची जॉईंट आहे. तर सण्याला ह्यासाठी चढवलंय. काय बाय आता ही अवघड झाली. कशाचं अवघड झालं? पैसे का कट व्हायला लागले तर फोन पे वरनं काय माहिती. तर फोन पे वरनं कट का पैसे व्हायला लागले तर हिला सांगती हिचं शिक्षण जास्त झालंय, माझं जरा कमी झालंय. ते मला मोबाईल मधलं नाही काही नॉलेज. मोबाईल मधलं नॉलेज नाही. 1000 रुपये चाललेलं 600 रुपये राहिले ते. कोणी सोडलं होतं 1000? भावाने चाललं होतं त्यांना दवाखान्यात जायला होतं. मग ही त्याची हिस्ट्री मध्ये कळतंय की 400 कशाला गेलं. कुठं 600 रुपये सोडलं तर 1000 कुठं सोडलं तर सोडलं तर दत्ता काय दत्त गुरु बरोबर का? काय माहिती आता बघा की तासाभरात चाललेलं. एंटरप्राइजेस त्यांना सोडलेलं आहे फक्त 600 रुपये सोडल्यात. 1000 कुठे सोडल्यात? मी तर 1000 रुपये म्हणलं. मग 600 सोडल्यात आणि मोबाईल मधलं हे तर 600 रुपये सोडल्यात आणि ती सांगते 1000 रुपये आणि पैसे कट व्हायला लागल्यात. मला असं वाटतं 51 मिनिट ह्या बरोबर 1 तास राहिला. 600 रुपये सोडल्यात आणि 1000 कुठे सोडल्यात? काय नाही, मी 1000 रुपये म्हणलं होतं. तोंडात हात घालतो, नाकात हात घालतो, परत त्याला ही तर खोबऱ्याला लावतो. जा ती चाकू फिकू आणता दूध येत आहे त्याच्या बोटातनं. त्याने काय दूध येत आहे ते म्हणतंय बारक बारक दूध येत आहे म्हशीचं. ते दूध पिलं नाही रे दिलं. लय तेल नाही. मस्त पिलंय की काय चाललं काय माहिती बाई काय चाललं. तर ह्या बघा इथं ओला नारळ आहे आपल्या गाडीला. आलता का नाही? ग बस आहे पा तिकडे. काय बी म्हणत जाऊ नको. तर इथं कोथिंबीर लसूण सोलून घेतलाय, ओलं खोबरं आणि ओलं खोबरं घालून मी करणार हाय मस्तपैकी वांग. ते गाडीचं नारळ लय आलं होतं ना, ते आतापर्यंत गेलं आमटीला. पंचमीला आमटी केलती, बाय आलते तेव्हा त्यांच्या देवदेवाच्या टायमाला तेव्हा बी हे केलतं. आणि आता सुटली तुम्ही व्हिडिओ मध्ये येत जाऊ नका, कारण मग लोक लगे म्हणते ती लेकरांना वळणच नाही, त्यांना शाळा शिकवत नाही, ते आमकेच होत्याने लय मोठं तुम्ही कलेक्टर व्हायचं आहे. ते तुम्हाला दिसलं की ती तुमचं स्वप्नच कलेक्टरचं बघतात आणि तुम्ही काय होत नसताय. झालं तर चाललं म्हणायचं शर्यत 5 लाख. अरे लोक DED BEd करणारे पोरं बघ त्या पुण्यात ह्याच्यात 15,000 नोकऱ्या करतात या कंपन्यांनी शाळा शिकून. आम्ही आता 4थीत आहे, तुला वाटतं आम्ही DED शिकणार नाही? सांगते मी, ती येत जाऊ नको व्हिडिओ मध्ये. कोण कोण म्हणते का ती माणूस? आज सकाळपासून सण्याचं धाकला आणि इकडं जा तिकडं जा आणि जेऊरला जा, करमाळ्याला जा आणि इकडं जा तिकडं. त्या लोकांचं घेतलेलं पैसे त्या पॉलिसीला ती भरायला आणि इकडं तिकडं इतकं पळापळ झाली की सकाळपासून अन्न आहे माझ्या पोटात. काय पोरगी का गं करायला लागली? लयच दम
नाही लयच म्हातारी झाली काय चहाची तलपत जाय ना तुझ्या कर यांना हिडीव केल्यावरच बरं बोलायचं चालू हा तवर ती गपचीप असते ती गपाची चिप त्यांना वाटतं तुम्ही आहे ती ते काय तोंडाला बांधले का काय तो चाकू फिकू घे घरातलं नाही तर खुरप बिरप घे काहीतरी नारळ काढायचा परत सान्याला गणवेशी ते आणायचा तिकडून आली वसा वसा भांडी काढली घासायला आता तिथं तुम्ही स्वतःच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच काय टिपका नाही स्वतः म्हणते टाकी वाहत होती सकाळी कारण कसं काहीच पाणी सार चालू केली तुम्ही आणि टाकीत आणि तुमचं झाल्यावर घेतलंय पाणी आणि मग पाणी टाकीतलं गेलं कुठं ड्रम ती भरलं यांनी आणि मला मी गेली पाहुणे 7:30 वाजता टाकीत पाण्याचा टिपकाच नाही भांडी घासायतले 4च भांडी घासली गेलं परत त्याला मला तुम्हाला पाणी नाही म्हणून तुमचं आधी भरून घेतलं आणि मग परत हे केलं मी आता खाली एक बॅलर भरून ठेवते हे तर खाली मग आता इलाजच नाही मला मग तेव्हा ते सकाळ सकाळ त्यांनी घासलं भरलं आता मला बी इलाज नाही मला बी भरून ठेवायला लागतंय तर तुम्ही म्हणता सण्याला इकडं आणलं का तर हा सण्याला गावाकडं आणलं तर बऱ्याच कमेंट्स म्हणजे अशा पण येतले की तुमच्या इकडं कारण एकदा स्वतःला आल्या होत्या कमेंट्स की तुमची लेकरं तुम्ही इथनं काढता तिथं ठेवता तिथनं काढता तिथं ठेवता बरं असं चालतंय तर गावाकडं चालतं जिल्हा परिषदला सिटीमध्ये चालत नाही सिटीमध्ये कसं होतंय माहिती आहे का लगेच तिकडं ॲडमिशन फुल आहे का नाही का पैसे भरावं लागतात ट्युशन लावावं लागतं आमकं जिल्हा परिषदमध्ये का नाही तसं काय सुद्धा नाही कवा बी कुण्या बी टायमाला ठेवा घेणार शाळेत दुसरी गोष्ट जिल्हा परिषदची पोरं ह्या का अशा असते ते लेकरांनी का इथं टाकलंय तिथं अभ्यासाला बसले अभ्यासाला टाकलंय चटय अरे एक बिलते आणि खेळत्यात झोका अभ्यास करू खरं सांग का हे दिवस आहे का ना लेकरांना परत परत येत नाही तर हसणं खेळणं हुदाडणं माती खेळणं अशा गोष्टी परत कधीच येत नाही ह्या सगळ्या मी अनुभवलेल्या आहेत त्या काव्या महागारी फिर कुत्रा येईल बघ इकडं तर खरंच आमच्या हे जीवन आम्ही अशा जमान्यातली मुलं आहे की आम्ही ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही बघितली लोकांच्या घरातला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही पडद्याच्या म्हणजे दरवाजाच्या सापटीतनं बघितली तुम्ही लय मोठं लगे म्हणजे मी टेलिफोन बघितला तर मी मोबाईल फोन बघितला कलर पांढरा टी व्ही बघायसाठी माझं नुसता जीव नुसता तुळतुळ व्हायचा इकडं इकडं ती जरी पडदा हल्ला नुसती थोडीशी टी व्ही जर बसली का दिसली ना तरी जीवाला आनंद आता घरामध्ये एवढा मोठा टी व्ही आहे तर बघायला टाइम नाही टेलिफोन बघितला लोकांच्या घरात आता स्वतःच्या हातामध्ये 40-45 हजाराचा मोबाईल आहे तुम्हाला सांगते मटक्यातलं पाणी प्यायला सुद्धा चान्स नसायचा मी मटक्यातलं बी पाणी पिलंय फ्रीजचं बी पाणी पिलंय म्या सुरपारंब्या बी खेळल्या म्हणजे बरंच असं काय सांगण्यासारखं आहे माझ्या काय एवढं ध्यानात यायचं नाही मी रेडिओची गाणी बी ऐकली मी FM ची गाणी ऐकली ना आता मोबाईलची बी गाणी ऐकली LCD VCD सगळं बघितलंय आमची लेकरं हे जीवन बघा कसं असतं माहिती आहे का माणसाला वाटतं 1.5 वर्षाचं झालं आणि 2 वर्षाचं झालं आणि त्यांना ह्या स्कूलमध्ये टाका आणि त्या काय हो म्हणजे ज्या वयामध्ये त्या लेकरांना खाया पियायचं असतंय खेळायचं असतंय त्यांच्या मनासारखं जगायचं असतं त्याच टायमाला आपल्या लेकरांना मोठं शिकून आमकं व्हावं फलानं होऊन त्याचं बालपण दडपलं जातं या आहे का ना आणि शाळेमध्ये काय पण होतंय मी व्हिडिओ बघितलं इतकं वाईट वाटत होतं ना लय वाईट वाटत होतं त्यांना लहानपण जगायला भेटत नाही पहिली लोक पण 90च्या शतकातली पोरं पुरी जी काय असतात ना त्या पण चांगल्या पोस्टवर आहे फक्त त्यांची डोकी चालायला पाहिजे बरोबर आहे का नाही
आणि शिक्षणासाठी पैसा पण लागतो या पहिल्यापासूनच लागतोय पैसा बी म्हणा हाय का नाही गावाकडचे पण भरपूर असे चांगल्या पदवीवर गेलेले आहेत. फक्त पैसा ज्याच्याजवळ पैसा आहे ती पुढं कापड सुद्धा तुम्हाला सांगते रक्षाबंधन बी नको काय? काय ते म्हणजे ताईला कधी आणायचं डायरेक्ट दिवाळी हो, हो. हो गाडीवाला बी हो, गाडीवाल्याला वाट तरी आहे का तिकडनं मोठा रस्ता सोडायचा आणि सांदाडात घुसायचं काय आजच्या व्हिडिओला तर अर्थच नव्हता तर चला आपल्याला खरं वांग करायचंय भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये एक कमेंट टाका.